सर्वांना नमस्कार. मराठी बालभारती नवीन अभ्यासक्रम इयत्ता दुसरी या पुस्तकातील 6वा पाठ आहे लिहावे नेटके. या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, यावरील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे. पहिला आहे मला हे समजले. त्यात प्रश्न एक आहे, उत्तरे लिही. त्यातला अ बघूयात. राघवने सराव करण्यापूर्वी अक्षर कसे काढले होते? त्याचं उत्तर आहे, राघवचे अक्षर सराव करण्यापूर्वी खराब आणि खाडाखोड असलेले होते. दुसरा प्रश्न आहे, आईने लाटलेल्या चपातीचा आकार कसा होता? उत्तर, आईने लाटलेल्या चपातीचा आकार गोल गरगरीत होता. तिसरा प्रश्न, राघवने अक्षर सुधारण्यासाठी काय केले? उत्तर, राघवने अक्षर सुधारण्यासाठी लिहिण्याचा सराव केला. प्रश्न दुसरा आहे, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार कर. त्यातील अ आहे न छा, त्याचं बरोबर उत्तर लिहूया छान. नंतर दुसरा आहे क्ष अ र, त्याचं येईल अक्षर. तिसरा आहे ख सुरे, त्याचं उत्तर येईल सुरेख. नंतर पुढे आहे मला हे समजले. त्यामध्ये प्रश्न एक आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. त्यातला पहिला आहे, राघवने अक्षर डॅश डॅश काढले होते म्हणून आई रागावली. उत्तर लिहूयात खराब. दुसरा आहे, 15 दिवसांनी राघवने डॅश डॅश अक्षर काढले. त्याचं उत्तर आहे सुरेख. पुढे प्रश्न दुसरा आहे, खालील सूचना वाच, योग्य पर्यायाला बरोबर अशी खूण कर. त्यातलं पहिलं आहे, तुझे अक्षर खराब असेल तर दररोज ऑब्लिक कधीतरी लेखन सराव कर. मग कशावर आपल्याला बरोबर उत्तर द्यायचंय? दररोज. दुसरा आहे, दररोज अभ्यास केला तर शाबासकी मिळेल ऑब्लिक आई रागवेल. काय होईल तुम्ही सांगा? बरोबर शाबासकी मिळेल, त्याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे. पुढे आहे, विचार कर व सांग. त्यातला प्रश्न पहिला आहे, तुझे अक्षर सुधारण्यासाठी तू काय करशील? त्याचं उत्तर लिहूयात, मी रोज सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न करेन. नंतर प्रत्येक अक्षर नीट व स्वच्छ लिहीन, खाडाखोड करणार नाही, वही स्वच्छ व नीटनेटकी ठेवेन, शिक्षक व आईबाबांच्या सूचनांचे पालन करेल. प्रश्न दुसरा, आईने राघवला समजावले नसते तर काय झाले असते? उत्तर, आईने राघवला समजावले नसते तर त्याचे अक्षर सुधारले नसते, त्याने सुंदर लिहिण्याचा सरावही केला नसता, त्यामुळे त्याची वही नीटनेटकी दिसली नसती. पुढे तिसरा आहे, राघवने सुंदर अक्षर काढण्यासाठी काय केले? उत्तर, सुंदर अक्षर काढण्यासाठी राघवने दररोज नियमितपणे छान लिहिण्याचा सराव केला. पुढे आहे, लिहिते होऊया. त्यातील पहिला आहे, तुला आवडलेल्या गोष्टीतील पात्रांविषयी 2 ओळी लिही. उत्तर लिहूयात, मला राघव हे पात्र खूप आवडले. तो आईचा सल्ला ऐकून रोज सराव करतो आणि आपले अक्षर सुंदर बनवतो. पुढे आहे, शब्द वाच, शब्दांचा उपयोग करून वाक्य लिही. त्यात आहे पहिलं पेन. वाक्य बनवूयात, पेनने ताई सुंदर अक्षर काढते. दुसरं आहे पुस्तक, मी रोज पुस्तक वाचतो. तिसरं आहे वही, माझी वही स्वच्छ व नीटनेटकी आहे. नंतर तिसरा प्रश्न आहे, तुला माहीत असलेले सुविचार सुंदर हस्ताक्षरात लिही. मग आपण लिहूयात 5 सुविचार. पहिला, सरावाने सारे जमते. दुसरं, जेथे स्वच्छता तेथे देवता. तिसरं, वेळ अमूल्य आहे. चौथं, मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. 5वं आहे, वाचन करा, ज्ञान वाढवा. चला वाचूया. मध्ये पुढे आहे, उतारा वाच आणि उत्तरे सांग. उतारा काय आहे वाचूयात. आपले अक्षर चांगले असेल तर सर्वांना आवडते. स्वच्छ आणि सुंदर अक्षर आपली चांगली सवय दाखवते. वळणदार अक्षर असेल तर वाचायला सोपे जाते. नीटनेटके लिहिले की आपल्याला शाबासकी मिळते. त्यातील पहिला प्रश्न बघूयात, कोणत्या प्रकारचे अक्षर आपली चांगली सवय दाखवते? तर उत्तर लिहूयात, स्वच्छ आणि सुंदर अक्षर आपली चांगली सवय दाखवते. दुसरा प्रश्न आहे, आपल्याला शाबासकी केव्हा मिळते? उत्तर, नीटनेटके लिहिले की आपल्याला शाबासकी मिळते. तर अशा प्रकारे आज आपण लिहावे नेटके या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.